जय भीम कॉम्रेड्स, सत्यशोधक प्रतिशब्दच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. सोमवारी मध्यरात्री ॲपलचे आयफोन वापरणाऱ्या देशातील विरोधी पक्षांचे काही नेते ॲपल कंपनीच्या एका नोटिफिकेशनने चक्रावून गेले. हे नोटिफिकेशन ॲपलने आपल्या ग्राहकांना पाठवले आहे. या नोटिफिकेशनमध्ये सावधगिरी बाळगण्याबाबत इशारा दिला होता. स्टेट स्पॉन्सर्ड अटॅकर्स मे बी टार्गेटिंग युअर आयफोन. या संपूर्ण नोटिफिकेशनचा अर्थ असा की आपल्या मोबाईल फोनला टार्गेट करून आपली जासूसी केली जात आहे, आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, असे ॲपल कंपनीने आपल्या ग्राहकांना सूचित केले आहे. आणि ही जासूसी सरकार पुरस्कृत असल्याचेही म्हटले आहे. ॲपलने पुढेही असेही म्हटले की तुमची विशिष्ट ओळख आणि तुम्ही करीत असलेले काम यामुळे तुमची सरकार पुरस्कृत जासूसी केली जात आहे. जासूसी करणारे तुमच्या मोबाईलमधील पर्सनल आणि सेन्सिटिव्ह डेटा, तुम्ही कोणाशी संपर्कात आहात, तुम्ही त्यांच्याशी काय काय बोललात याची माहिती गुप्तपणे घेतली जाऊ शकते. त्यामुळे आपण सावध राहा, असे ते नोटिफिकेशन होते. ॲपलने जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये जासूसी राज्य पुरस्कृत असल्याचे म्हटले तरी कोणते सरकार याचा खुलासा मात्र केलेला नाही. हे नोटिफिकेशन आलेल्यांमध्ये राजकीय नेते आहेत. खास करून ते इंडिया आघाडीशी संबंधित आहेत. ॲपलने भारतातल्या ज्या नेत्यांना नोटिफिकेशन पाठवले त्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे नेते शशी थरूर, पवन खेरा, के.सी. वेणुगोपाल, सुप्रिया श्रीनेत, टी.एस. सिंगदेव आणि भूपिंदर सिंग हुड्डा, तसेच तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोइत्रा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, आम आदमी पार्टीचे राघव चड्ढा, AIMIMचे अध्यक्ष असिदुद्दीन ओवेसी, तसेच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे काही सहकारी यांचा समावेश आहे. ॲपलचे नोटिफिकेशन आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक होऊन मोदी सरकारला घेरले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले, विरोधक परिणामांची पर्वा न करता सरकारला प्रश्न विचारत आहेत, म्हणून सरकारचा जासूसी करून तोंड बंद करण्याचा हा डाव आहे. हे सगळं अडानींच्या संरक्षणासाठी केलं जात आहे. केंद्र सरकारच्या शीर्षस्थानी सध्या गौतम अडानी आहेत. अडानी यांच्या निर्देशानुसार सरकारी यंत्रणा हलत आहेत. देशाची सारी संपत्ती अडानींकडे सोपवण्याचे काम सध्या सुरू आहे. याला विरोध करणारे विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन हॅक करण्याचं काम होत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. पावर किसी और के हाथ में, अदानी जी के हाथ में. जैसे ही हम अदानी जी को टच करते हैं, इंटेलिजेंस एजेंसीज, स्नूपिंग, CBI. मैं पहले सोचता था नंबर 1 प्राइम मिनिस्टर, नंबर 2 अदानी, नंबर 3 अमित शाह. एक्चुअली ये गलत है. नंबर 1 अदानी, नंबर 2 प्राइम मिनिस्टर, नंबर 3 अमित शाह. अभी हिंदुस्तान की पॉलिटिक्स हमें समझ आ गई है, क्योंकि अदानी जी को हमने ऐसे घेरा है, तोते को हमने ऐसा पकड़ा है कि वो बच के नहीं निकल. और इसीलिए सारा का सारा हो रहा है. पूरे ऑपोजिशन के खिलाफ यहां पे एप्पल का नोटिस आता है. मैंने इसको थोड़ा आपके लिए बड़ा करके दिखाया है. अदानी जी को हिंदुस्तान के पोर्ट्स पकड़ा दिए, हिंदुस्तान के एयरपोर्ट्स पकड़ा दिए. मुंबई एयरपोर्ट चाहिए था, CBI ED का प्रयोग किया, मुंबई एयरपोर्ट दे दिया. एग्रीकल्चर में कानून बना दिए अदानी जी के लिए. फूड ग्रेन्स की स्टोरेज उनके हाथ में, इंफ्रास्ट्रक्चर उनके हाथ में. आप सड़कों पे चलते हो, सीमेंट उनके हाथ में. तो पूरा का पूरा देश ये 3-4 लोगों को पकड़ा रहे हैं. TMC खासदार महुआ मोइत्रा यांनी काल लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांना पत्र लिहून या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची व सुरक्षेची हमी देण्याची मागणी केली. पत्रात त्यांनी पेगासिसचाही उल्लेख केला आहे.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार CPM महासचिव सीताराम येचुरी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आमच्या मौलिक अधिकाराचे हनन होत असल्याचे म्हटले आहे. ॲपलच्या नोटिफिकेशनने राजकीय गदारोळ उठल्यानंतर केंद्र सरकारने आपल्या बाजूने प्रतिवाद करत याबाबत गंभीर चौकशी केली जाईल असे जाहीर केले. त्यावर CPMचे महासचिव सीताराम येचुरी यांनी सरकारच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार येचुरी यांनी सरकारला सुनावले की ॲपल नोटिफिकेशनवर सरकार प्रामाणिकपणे चौकशी करेल यावर आमचा विश्वास नाही. पेगासस स्पायवेअर खरेदी केले की नाही हे आधी सरकारने जाहीर करावे. सर्वोच्च न्यायालयाच्या कमिटीला ज्या केंद्र सरकारने सहकार्य केले नाही ते सरकार या प्रकरणी प्रामाणिकपणे चौकशी कशी करेल, हा सगळा मामला संशयास्पद असल्याचे येचुरी यांनी म्हटले आहे. पेगासस स्पायवेअर प्रकरण बाहेर काढण्यात मोठा सहभाग असलेल्या द वायर या न्यूज पोर्टलचे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी जासूसी प्रकरण हे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर असल्याचे म्हटले आहे. जासूसी करण्यात केंद्र सरकार सामील नाही हे मान्य करूया, पण सरकारची ही जबाबदारी आहे की त्यांनी या प्रकरणाचा तपास करून सत्य बाहेर आणले पाहिजे. देशाच्या 5 खासदारांच्या आयफोनला लक्ष्य करण्यात आले आहे. कोण यांना लक्ष्य करत आहे हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली पाहिजे. और ये हम अपने आप को अगर हम इस सवाल को हम उल्टा थोड़ा फेर लें कि चलो मान लीजिए कि ये भारत सरकार या मोदी सरकार का काम नहीं है, तो क्या मोदी सरकार की जिम्मेदारी नहीं है कि भाई ये जांच कराएं, ये इन्वेस्टिगेट करें कि कौन सा ऐसा मुल्क है, कौन सा ऐसा स्टेट एजेंसी है जो 5 सांसदों को टारगेट कर रहा है. जो ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन के जो प्रेसिडेंट हैं समीर सरन, जो हर साल विदेश मंत्रालय के साथ बहुत बड़े पैमाने पे रायसीना डायलॉग ऑर्गेनाइज करते हैं, तो कौन इनको टारगेट कर रहा है? क्या ये नेशनल सिक्योरिटी का सवाल नहीं है? तो सरकार जो है बल्कि इस खतरे को, इस चेतावनी को हल्का करने की कोशिश कर रही है कि भाई नहीं, एप्पल ने कहा है कि ये कुछ भी नहीं है, लेकिन एप्पल तो कुछ और कह रहा है. खरं तर ॲपलने जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये राज्य पुरस्कृत हॅकरचा उल्लेख असला तरी कोणते सरकार याबाबत कोणताही स्पष्ट खुलासा केलेला नाही. केंद्र सरकारकडून ही जासूसी केली जात असल्याचे ॲपलने म्हटले नसले तरीही विरोधकांनी कालच्या नोटिफिकेशननंतर केंद्र सरकारवर आरोप करत त्यांना घेरले आहे. याचे कारण म्हणजे 2 वर्षापूर्वी उघडकीस आलेला पेगासस स्पायवेअर घोटाळा. NSOS Pegasus spyware. जिस सॉफ्टवेयर का नाम सामने आया है वो है पेगासस. आइए बात करते हैं पेगासस स्कैंडल के बारे में. This is everywhere. This is an industry that should not exist. 2021 मध्ये पेगासस जासूसी प्रकरणावर देशात विरोधक आणि सरकार यांच्यात जोरदार धुमश्चक्री उडाली होती. पेगासस स्पायवेअरने देशातील राजकीय नेते, विशेषतः विरोधक, पत्रकार यांची जासूसी केली गेल्याची यादीच या प्रकरणाचा भांडाफोड करणाऱ्या वृत्तसंस्थांनी जारी केली होती. या यादीत अशा राजकीय नेत्यांची, पत्रकारांची, सामाजिक कार्यकर्त्यांची नावे होती जे सरकारला प्रश्न विचारत होते. या सर्वांची पेगासस स्पायवेअरद्वारे जासूसी केल्याचे उघडकीस आले होते. ही जासूसी सरकारनेच केल्याचा आरोप त्यावेळीही विरोधकांनी केला होता. याचे कारण म्हणजे पेगासस स्पायवेअर बनवणाऱ्या इस्रायलच्या NSO या कंपनीने हे जासूसीचे सॉफ्टवेअर सरकारलाच विकत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे देशातल्या राजकीय नेत्यांची, पत्रकारांची जासूसी सरकारनेच केल्याचे आरोप केले गेले होते. पेगाससचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर एक चौकशी समिती देखील बनवली होती. मात्र या समितीचा रिपोर्ट अद्यापही सार्वजनिक केला गेला नाही. केंद्र सरकारने चौकशीला सहकार्य केले नसल्याचे या समितीने त्यांच्या अहवालात म्हटले होते. ॲपल कंपनीने पाठवलेल्या त्या नोटिफिकेशनने सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या आयफोन ग्राहकांचेही खाजगी आयुष्य सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. शिवाय ही जासूसी सरकार पुरस्कृत असल्याचे सांगत ॲपलने राज्य संस्थेला संशयास्पद ठरवले आहे. त्यामुळे कालचे वादळ पेगासस प्रकरणाचा दुसरा अंकच होता हे म्हणायला काही हरकत नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तसेच या चॅनलवर नवीन असाल तर सत्यशोधक प्रतिशब्दच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.